धैर्य, किती समजून घ्याल हो मला. तुम्ही चिडा माझ्यावर, रागवा मला, ओरडा माझ्यावर. प्लीज धैर्य, प्लीज. सावी, खाऊन घे थोडा. सावी, खा की थोडा. खा थोडं, चल. काय तुमचं मी रोमॅन्टिक बोलणं ऐकत बसू का? सावीला आता खूप डोक्यात जायला लागलीये माझ्या. सावी, अरे काही कर पण उत्सव धैर्यांना, उत्सव धैर्यांना, उत्सव उत्सव. काय लावलाय तुम्ही? कशाला असले चाळे करत बसलाय? काय करू मी दुसरं, तूच सांग. एकतर तू स्वतः खायला तयार नाहीयेस, मी भरवतोय तर तुला खायचं नाहीये. काय वागणं आहे हे सावी? प्लीज थोडस खाऊन घे. चल खा बरं. काय किरकिर लावली नशी. या घरात ना सुखाने जेवण पण देणार नाही मला. बस झालं, मला ना गुदमरायला लागले आता. सावी, सॉरी, खरंच सॉरी. पण मला तुला असं फील करून द्यायचं नव्हतं. खरंच सॉरी. आणि मी नाही भरवत तुला, चिडवत सुद्धा नाही. तुला जे हवं तेच करतो. तुला एकटीला जेवायचंय ना, मजा. पण सावी, निदान 2 शब्द तरी बोल की माझ्याशी. बस करा तुमचं भाषण आणि तुम्ही जा इथून. एकटीला सोडा मला. तेच तर नाही जमत आहे ना. जो त्रास तुला होतोय ना, तोच त्रास मला सुद्धा होतोय. तुला असं एकटीला सोडून नाही जावं असं वाटत मला. बस झालं. उगाच इमोशनल आणि फालतू गोष्टी मला सांगू नका. सांगितलं ना, मला नाही बोलायचं तुमच्याशी. मला जेवायचं पण नाहीये. काय झालं हिला आणि तिची समजूत कशी काढू आता? बघत बसणारात? शोधायला घ्या आणि डोळ्यात तेल घालून शोधा. छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आपल्यासाठी महत्वाची आहे. हो मॅडम. सापडलं का? नाही मॅडम. मागे बघा जरा. हो. नाना, हा, कानातलं? मला वाटतं हे कानातलं ना त्या नर्सचं असावं, जिने त्या पेशंटला तिकडनं पळून नेलं होतं.
आणि त्या नर्सचा आणि त्या सावीचा नक्कीच काहीतरी संबंध आहे. कारण हे सगळं ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये घडत होतं ना, त्याच्यानंतरच ती सावी काहीतरी विचित्र वागायला लागले. नक्की काय प्रकार आहे हा सगळा? ही सगळी गुंतागुंत नक्की काय आहे तिथपर्यंत मला पोचायलाच हवं. हाय सावी, कशी आहेस तू? पप्पाला हाय करायचंय. हे बघ. हाय पप्पा. पप्पा हाय 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 पप्पा. बघितलं? एकच मिनिट, कॅमेरा सेट करते. ऐकतच नाही तू माझं. सावी, हे बघ. हॅलो. काय मग, कसं वाटलं इन्स्पिरेशन? भारी ना? अगं हे तर काहीच नाहीये, अजून खूप काही करू शकते बघ मी. पण तू उगाच मला हे सगळं करायला नको लावू ना. कसं आहे, तू जर माझं काम नाही केलंस ना, तर ह्याची शिक्षा तुझ्या बापाला भोगायला लागतेय. हे नीट लक्षात ठेव. शेवटचा चान्स देते मी तुला. उद्याच्या उद्या येऊन मला भेटायचं. सावी, सावी, तू हे जे काही वागतेस ना ते खरं आहे यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. नक्कीच तुझ्यावर काही ना काहीतरी प्रेशर असणार आहे, पण तू मला काही सांगायलाच तयार नाहीयेस. सॉरी सावी, पण मला हे पाऊल उचलायलाच लागेल.
ह्यात तर काहीच सापडत नाहीये. इरा, कुठे आहेत माझे पप्पा? काय केलंस तू त्यांच्यासोबत? मला भेटायचंय त्यांना आता. कुठे आहेत सांग मला. इथे काय, मी तुला तुझ्या बापासोबत भेटीगाठी करायला नाही बोलवलंय. तुझा बाप जिवंत आहे ना, मग बस झालं. आता मी सांगते ते काम पूर्ण करून द्यायचं. इरा, तुला काय वाटलं ग? हा, माझे पप्पा तुझ्या कैदेत आहेत म्हणून तू त्यांना कसंही वागवशील का? मला धमकावशील? हे इरा, चुकून जर त्यांना काही झालं ना, तर मी तुझी काय अवस्था करेल ना, तू स्वप्नात पण विचार केला नसशील. मूर्खपणा करतेस तू सावी. असलं सगळं करून तुला फक्त तुझ्या बापाची बॉडीच मिळेल. नंतर माझं काय होईल ते मला नाही माहित. हा, पण तू असं केलंस तर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहित. म्हणून ना तू जरा डोक्याने शांतपणे विचार कर. अगं मग नक्की काय करू मी हिरा? हे बघ, तुला जे पाहिजे ना ते कधीच शक्य नाहीये. अगं धैर्यांचं माझ्यावर प्रेम आहे, ते मला कधी. तुझ्या प्रेमाचा मोठेपणा सांगायला बोलवलं नाहीये मी तुला इथे. आली मोठी. तुला धैर्यांच्या नजरेतून आणि त्यांच्या मनातून कसं उतरवायचंय हे मला चांगलंच माहिती. आता तू बघच मी किती स्मार्ट आहे. मी असं काही करेन की तुला त्याच जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात पण कळायचं. म्हणजे नक्की काय चाललंय तुझ्या डोक्यात? हा चान्स आहे मला. ही सावी नक्की अशी का वागते ना, याचे काही ना काहीतरी पुरावे इकडे मला सापडतीलच. आई, तू इथं काय करतेस? अरे काही नाही रे, सावीला बरं वाटत नाहीये ना, म्हणून तिला बघायला आले होते. आले आणि बघते तर कपाट उघडं दिसलं रे, म्हणून बंद केलं. तुला काय झालंय पण? म्हणजे काळजीत वाटतोयस म्हणून विचारलं. आई, अगं सावीचीच काळजी वाटते मला. आता आज पण बघ की, सकाळी मला जाग यायच्या आधीच कुठेतरी बाहेर निघून गेली होती. निघून गेले? कुठे? तेच तर माहिती नाही ना, म्हणूनच टेन्शन आलंय. या सावीचं नक्कीच काहीतरी चालू आहे, पण काय? जर ती धैर्यालाच काही सांगत नसेल तर?
मला तरी कसं कळणार तिचं नक्की काय चाललंय खरंच काही कळत नाही. एवढं नक्की की ती काहीतरी टेन्शन मध्ये आहे. असो तू तिला फोन तर ट्राय कर. अगं हे काय 100 वेळा कॉल लावून झालाय तिला, पण तिचा मोबाईल सुद्धा बंद येतोय. मी परत एकदा ट्राय करतो. The subscriber is currently switched off. अजूनही फोन बंदच येतोय. काय करायचं, कुठं शोधायचं हिला? मी एक काम करतो, मी घराच्या बाहेर पडतो आता आणि तिला शोधून परत घेऊनच येतो. अरे धैर्य धैर्य ऐक माझं. धैर्य 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 ऐक तरी माझं ऐक. अरे असं एकटा बाहेर पडू नकोस. ऐक तर. आई काही होत नाही, मी आलोच. अरे पण सावी, अगं कुठं गेली होतीस तू? मला किती टेन्शन आलं होतं. आयडिया तरी आहे का तुला? आणि फोन सुद्धा बंद करून ठेवलायस. मी केव्हापासून कॉल करतोय, कॉल लागत नाहीये. बाहेरच जायचं होतं तर निदान 2 शब्द सांगून तरी जायचं की. सावी, मी काहीतरी विचारतोय, उत्तर तर दे. मी हिला आणायला गेले. आई ते काल डॉक्टरांनी सांगितलं म्हणून दीपाच्या काही टेस्ट करून घेतल्या आपण. त्याचा रिपोर्ट आलाय. आई, दीपाच्या पोटात गाठ आहे. काय डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितले. खर्च खूप होणार आहे. मी काय पाप केलंय म्हणून हे दुखणं माझ्या पदरात पडलंय काय माहिती. पण मला माझं काहीच नाही हो. माझ्या पोराचं, माझ्या अथर्वचं माझ्या माघारी कसं होणार काय माहिती. दीपा काय पण बडबडू नकोस. असं काय पण होणार नाही. आम्ही तुला काय पण होऊ देणार नाही. हा काय वाटतील ते झालं तरी तुझं ऑपरेशन आम्ही करणारच. आणि गरज पडली तर माझे दागिने ऐकू की आपण. हा तू नको रडू. हा नको रडू. असे किती दागिने आहेत ग तुझ्याकडं? काय होणार नाही त्यांना. माप पैसा लागणार आहे भाऊ. ऍक्च्युली पैसा उभा करण्यासाठी मी काही विचार करून ठेवलाय. म्हणजे बघ तुला कसं वाटतंय. मी सांगतो. बघ, तुला जे काय बोलायचं आहे ते मन मोकळेपणानं बोल. आडेवेडे कशाला घेतोय? सांग की. बोल की. बोल बोल. हा म्हणजे पैशांची खरी गरज आत्ता आहे ना आपल्याला. पप्पांची पॉलिसी आत्ता आपल्या कामाला येईल खरं तर.
सवी, ही इथं काय करते? सावी, मी काहीतरी विचारतोय. इरा, तुम्ही जा परत. इरा आजपासून याच घरात राहणार आहे. सवी, काय बोलतेस तू? तुला तरी कळतंय का? काय वागणं आहे हे? आणि इरा का राहणार आहे इथं? कारण मला असं वाटतं की तिनं इथंच राहावं, आणि म्हणूनच मी तिला इथं घेऊन आली. मला आता तुमच्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं द्यायची नाही. या सावीचं नेमकं चाललंय तरी काय? काहीतरी मोठा प्लॅन दिसतोय. त्याशिवाय असं ती विचित्र नाही वागायची. जसं जसं वेळ चाललाय तशी तशी सावी जास्तच विचित्र वागायला लागली. काय झालं हिला?